धर्मो रक्षती रक्षितः या मंत्रानुसार हिंदू धर्माचे रक्षण करणे हे हिंदुस्थानमधील प्रत्येक हिंदूंचे नैतिक कर्तव्यच आहे. विश्वामध्ये हिंदूंचे एकमेव असलेले हे हिंदू राष्ट्र अधिक बळकट व्हावे या विश्व हिंदू परिषद विविध क्षेत्रात प्रभावीपणे कार्यरत आहे. हिंदू धर्मातील सर्व समाज घटकांशी संपर्क साधणे हा विश्व हिंदू परिषदेच्या कार्याचा अविभाज्य भाग आहे. हिंदू धर्मियांना स्वावलंबी, स्वाभिमानी, सशक्त, संस्कारित आणि सुरक्षित राहण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यासाठीच हिंदू संमेलनाचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व हिंदूंनी एकदिलाने एकत्रित संघटित राहणे काळाची गरज आहे, असं प्रतिपादन विहिंपचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी केलं. विश्व हिंदू परिषदेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्यानिमित्त श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून नगर शहरात गुलमोहर रोडवरील आम्रपाली मंगल कार्यालयात हे संमेलन होणार आहे. विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समर्थ भक्त, हरिभक्त परायण मोहन बुवा रामदासी, मंगल सेवा भक्त राजभाऊ कोठारी, विहिंपचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सहमंत्री ॲडव्होकेट सतीश गोरडे, प्रांत धर्माचार्य प्रमुख माधव राठी महाराज, ॲडव्होकेट जय भोसले, बजरंग दलाचे क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी, प्रांतनिधी प्रमुख धनाजी शिंदे, विभाग संपर्क प्रमुख गजेंद्र सोनवणे, जिल्हा मंत्री अनिल जोशी, जिल्हा सहमंत्री शरदराव नगरकर, विभाग मंत्री सुनील खिस्ती, जिल्हा प्रचार प्रसार विभागाचे प्रमुख अमोल भांबरकर, अशोक सचदेव, संयोजक कुणाल भंडारी आदी उपस्थित होते. देशभरातील विविध संप्रदायातील साधू संत, धर्माचार्य, विचारवंत या सर्वांनी मिळून मुंबईला सांदीपनी आश्रमात विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली. स्थापनाचे उद्देश आपल्याला माहिती आहे. हिंदू संस्कृतीचं रक्षण, हिंदू संघटन, हिंदू धर्माचं रक्षण हे मूळ उद्देश करून विश्व हिंदू आज वाटचाल करीत आहे. आज आपल्या समोर अनेक आव्हानं पण आहेत. जशी 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. आगामी काळात आपल्या धर्मासमोर, आपल्या संस्कृतीसमोर अनेक अडचणी आहेत. आपण वर्तमानपत्रात वाचता बांगलादेशमधली परिस्थिती पण आपण बघितलेली आहे. या सर्व आव्हानांना तोंड जर द्यायचं असेल तर आपल्याला संघटन हे फार महत्वाचं आहे. आणि जर संघटन जर करायचं असेल, हे संघटन हे विश्व हिंदू परिषद सारख्या संघटनेच्या मार्फत होऊ शकतं, याचा मला विश्वास आहे. लोकशाहीमध्ये जगतोय तर या लोकशाहीमध्ये मत देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे, आपला अधिकार आहे. ज्याप्रमाणे मत देणं हा अधिकार आहे, त्याप्रमाणे आपल्या धर्माप्रती आपल्याला आपला अभिमान असणं अत्यंत महत्वाचं आहे, गरजेचं आहे. आज जर आपण जागे झालो नाही तर येणारं भविष्य अत्यंत भीषण आहे. आपल्या अवतीभोवतीच्या कुठल्याही देशांमध्ये जर पाहिलं तर परिस्थिती खूप भयानक आहे. जगातल्या 56 देशांमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला चित्र वेगळं दिसेल. ही विचार करण्याची गोष्ट आहे. आपण येतो, बसतो, मी हिंदू या नावाखाली मी 50 वेगवेगळे झेंडे हातात घेऊन जर मी पुढे चाललो तर मी कदापिही पुढे जाऊ शकत नाही. त्याकरिता एकाच भगव्या रंगाच्या झेंड्याखाली जेव्हा आपण एकत्र येऊ तेव्हा खऱ्या अर्थानं या भारताचं हिंदुस्थानामध्ये आपण रूपांतर करू शकतो. ज्या अयोध्येमध्ये रामाच्या मंदिराची आणि ज्या तख्तावरती राम आपले राजे स्थापन होण्याची किंवा तिथे विराजमान होण्याची आपण सगळे हिंदू बांधव आजपर्यंत वाट पाहत होतो, ती संकल्प पूर्ती जर कोणी करून घेतली असेल तर ती रामरायांनीच करून घेतली. आणि आता हे राज्य टिकवण्यासाठी राम म्हणाले, आता तुम्हाला तुमच्या हातामध्ये ते राज्य दिलेलं आहे आणि तुमच्या हातामध्ये दिलेलं राज्य तुम्हाला कसं सांभाळायचं आहे. आणि हे करत असताना समर्थांनी छत्रपती शिवाजी राजांना उपदेश केला होता. हा शिवाजी महाराजांना केलेला फक्त उपदेश आहे, एवढ्यापुरतं मर्यादित आपल्याला ठेवून चालणार नाही. तो उपदेश आपल्यासाठी सुद्धा कसा आपण अंमलात आणू शकतो, आपल्या आचरणात आणू शकतो, हे पाहणं फार महत्वाचं आहे. फर्टिलिटी रेट हा खूप कमी झालेला आहे. म्हणजे हिंदू घरांमध्ये कमी मुलं जन्माला येतात आहे. ठरवून हिंदू परिवार असं करत आहे. एक आकडा जो सांगितला जातो विज्ञानाच्या दृष्टीने तो म्हणजे रिप्लेसमेंट रेट पूर्ण जगामध्ये 2.1 आहे. याचा अर्थ काय की आईबाप जर मेले तर लोकसंख्या 2 कमी झाली
घरामध्ये जर 2 मुलं असतील तर लोकसंख्या पुन्हा 2 वाढली आणि म्हणून कमी झालेली लोकसंख्या पुन्हा 2 वाढल्यामुळे एकसारखी झाली. म्हणून या आकड्याला रिप्लेसमेंट रेट म्हटलं जातं. ज्या वेळेस हा आकडा 2 पेक्षा कमी होतो तेव्हा त्या समाजावर धोका निर्माण होतो की काही वर्षांमध्ये तो समाज संपू शकतो. आज आपल्या देशामध्ये 2.5 हा बर्थ रेट मुसलमानाचा 2015 मध्ये मोजला गेला होता. 2019 मध्ये हा बर्थ रेट 2.3 वर आला. म्हणजे दोन्ही ह्याच्यामध्ये 2 पेक्षा अधिक मुलं प्रत्येक मुसलमान कुटुंबात आहे. आणि जर भारताचा बर्थ रेट 1.92 आहे, मुसलमानाचा जर 2.5 आहे, तर हिंदूचा 1.92 पेक्षा सुद्धा कमी झालेला आहे. तरच ॲव्हरेज 1.92 येईल. आणि म्हणून प्रत्येक हिंदू कुटुंबामध्ये 2 किंवा अधिक मुलं असली पाहिजे ह्याचा विचार हिंदू कुटुंबांनी केला पाहिजे. आज ग्रामीण क्षेत्रामध्ये हे घडतंय त्यामुळे ही गोष्ट चांगली आहे. पण आज नगरीय क्षेत्रांमध्ये आणि मोठमोठ्या शहरांमध्ये हिंदू कुटुंबांमध्ये ही गोष्ट नाही आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, अहमदनगर.